प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणता संविधानिक सुधारणा अधिनियम मिनी राज्यघटना म्हणून प्रसिद्ध आहे? आणि बरोबर उत्तर आहे 42वा संविधानिक सुधारणा अधिनियम म्हणजेच 42वी घटना दुरुस्ती. ही कोणत्या साली झाली होती? तर 1976 साली. प्रश्न क्रमांक 2. ज्योतिबा फुले यांनी कोणत्या साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली? आणि बरोबर उत्तर आहे 1873. प्रश्न क्रमांक 3. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे? आणि बरोबर उत्तर आहे 74.04%. प्रश्न क्रमांक 4. मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यथास्थिती ते त्यांच्या कार्यालयात प्रवेश करतील त्या तारखेपासून डॅश डॅश कालावधीसाठी पदावर राहतील. आणि बरोबर उत्तर आहे 3 वर्षे. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? विधान ए. ऑगस्ट 1920 मध्ये गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली आणि त्या काळात 5 विद्यापीठांची स्थापना झाली. विधान बी. गुजरात विद्यापीठ हे गांधीजींनी 18 ऑक्टोबर 1920 रोजी स्थापन केलेले असून ते त्या विद्यापीठांपैकी एक होते. आणि बरोबर उत्तर आहे ए आणि बी ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते एक सिस्टीम सॉफ्टवेअर नाही? आणि बरोबर उत्तर आहे वर्ड प्रोसेसर. प्रश्न क्रमांक 7. आम्लधर्मी वातावरणात साखरेला द्रवणांकाच्या वर उष्णता दिल्यावर तयार होणारे उत्पादन कोणते आहे? आणि बरोबर उत्तर आहे शर्करा रंजक. प्रश्न क्रमांक 8. मानवी शरीरात सामान्यतः कोणता घटक संचयित केला जात नाही, स्टोअर केला जात नाही? आणि बरोबर उत्तर आहे अॅमिनो ऍसिड्स. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणती वनस्पती भारतात मुबलक प्रमाणात आढळते आणि तिच्या उच्च प्रतिजैविक आणि जंतुनाशक गुणधर्मासाठी ओळखली जाते? आणि बरोबर उत्तर आहे कडुलिंब. प्रश्न क्रमांक 10. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात केंद्रीय माहिती आयोगाच्या घटनेबाबत उल्लेख आहे? आणि बरोबर उत्तर आहे कलम 12. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या वर्षी राजा राममोहन रॉय यांनी वेदांत हा ग्रंथ प्रकाशित केला? आणि बरोबर उत्तर आहे 1815. राजा राममोहन रॉय यांचे इतर वर्तमानपत्र व साहित्य बघितले तर संवाद कौमुदी, मिरातुल अखबार आणि गौडीय व्याकरण. प्रश्न क्रमांक 12. कायदेशीर संरक्षण आणि महिलांच्या कायदेशीर हितांचे संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याच्या महिला आयोगाने 2022 मध्ये विशेष रथयात्रा आयोजित केली होती? आणि बरोबर उत्तर आहे छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता अधिनियम 1976 पूर्वी अस्पृश्यता अपराध अधिनियम म्हणून ओळखला जात होता? आणि बरोबर उत्तर आहे नागरी हक्क संरक्षण अधिनियम. भारतीय राज्यघटनेचे कलम 17 अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14. ऑक्टोबर 2022 मध्ये इंडो पॅसिफिक क्षेत्रातील आपत्ती निवारणादरम्यान समन्वय साधण्यासाठी 2 लष्करांमध्ये सहयोग घडवण्याचे उद्दिष्ट असलेला भारतीय अमेरिकी सैन्याचा संयुक्त मानवतावादी मदत सराव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? आणि बरोबर उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न क्रमांक 15. प्राणीसृष्टीमध्ये पटकृमींचे वर्गीकरण, शास्त्रीय वर्गीकरण काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे पृथक्रमी संघ, प्लॅटीहेल्मिंथिस. हे पण लक्षात ठेवा की पंचसृष्टी वर्गीकरण R.H. व्हिटाकर यांनी केले. प्रश्न क्रमांक 16. भारतातील खालीलपैकी कोणत्या नेत्याने इजिप्तचे अरब गणराज्य येथे हवामान बदलासाठीच्या COP27 मध्ये राष्ट्रीय वक्तव्य केले? आणि बरोबर उत्तर आहे भूपेंद्र यादव. प्रश्न क्रमांक 17. 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचे समान अधिकार मिळावेत म्हणून लढणाऱ्या अविवाहित महिलेच्या बाजूने निकाल दिला. डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. आणि बरोबर उत्तर आहे न्यायमूर्ती D.Y. चंद्रचूड. D.Y. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत. नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या महिन्यात राज्यपालांनी गुजरात सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांना प्रतिबंध अधिनियम 2023 ला संमती दिली? आणि बरोबर उत्तर आहे मार्च 2023 ला. प्रश्न क्रमांक 19. 1946 मध्ये खालीलपैकी कुणी विदर्भ महारोगी सेवा मंडळ स्थापन केले? आणि बरोबर उत्तर आहे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन. प्रश्न क्रमांक 20. खालील समाज सुधारकांपैकी कोणास सार्वजनिक काका म्हणूनही ओळखले जात असे? आणि बरोबर उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी. प्रश्न क्रमांक 21. राजा राममोहन रॉय यांचा जन्म बंगाल प्रेसिडेन्सीमधील राधानगर येथे डॅश डॅश वर्षी झाला होता? आणि बरोबर उत्तर आहे 1772 वर्षी. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या संवैधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? आणि बरोबर उत्तर आहे 42वा संवैधानिक सुधारणा अधिनियम. स्वर्णसिंग समितीने यांची शिफारस केली होती. प्रश्न क्रमांक 23. डिसेंबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यास हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन यांस सामोरे जाण्यास मदत करण्यासाठी म्हणून
SBI फाउंडेशन आणि हेस्को यांनी एक प्रकल्प आरंभ केला आहे. आणि बरोबर उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 24. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वाधिक आहे? आणि बरोबर उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या खेळाडूला हॉकी इंडियाकडून मार्च 2023 मध्ये मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले होते? आणि बरोबर उत्तर आहे गुरु बख्श-सिंग. प्रश्न क्रमांक 1. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य एकशिंगी गेंड्याच्या विपुलतेसाठी ओळखले जाते? आणि बरोबर उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 2. इंडो पॅसिफिक प्रदेशात आपत्ती निवारणासाठी दोन्ही सैन्यांमध्ये सहकार्य करण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर 2022 मध्ये आयोजित केलेल्या भारतीय US लष्कर संयुक्त मानवतावादी मदत सरावाचे नाव काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे टायगर ट्रियम्फ. प्रश्न क्रमांक 3. जेलीफिशचा समावेश असलेला प्राणी सृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे सिलेंटराटा. प्रश्न क्रमांक 4. 1815 साली आत्मीय सभेची स्थापना डॅश डॅश यांनी केली? आणि बरोबर उत्तर आहे राजा राममोहन रॉय. प्रश्न क्रमांक 5. सप्टेंबर 2022 मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने स्वच्छ वायू सर्वेक्षणाची घोषणा केली, जे 2025-26 पर्यंत वायू प्रदूषण 40% पर्यंत कमी करण्यासाठी शहर स्तरावर कृती योजना राबविण्यासाठी देशातील किती शहरांच्या क्रमवारीला चालना देईल? आणि बरोबर उत्तर आहे 131 शहरांना. प्रश्न क्रमांक 6. 1832 साली कुणी दर्पण नावाचे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र प्रकाशित केले? आणि बरोबर उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकरांनाच दर्पणकार म्हणूनही संबोधतात. प्रश्न क्रमांक 7. भारताच्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने जारी केलेल्या रीटची संकल्पना कोणत्या देशातून घेतली आहे? आणि बरोबर उत्तर आहे ब्रिटनकडून. प्रश्न क्रमांक 8. गव्हातील कोणता घटक ब्रेड बनवण्याच्या क्षमतेस हातभार लावतो? आणि बरोबर उत्तर आहे ग्लुटेन. तुम्ही ग्लुटेन हा शब्द अनेकदा ऐकला असेल. ग्लुटेन फ्री प्रोडक्ट आहे असं लिहिलेलं असतं बघा. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या वर्षी भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली? आणि बरोबर उत्तर आहे 1976. प्रश्न क्रमांक 10. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीनुसार माहितीची विनंती प्राप्त झाल्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याला माहिती देण्यासाठी जास्तीत जास्त कालावधी किती आहे, जर ती माहिती एखाद्याच्या जीवनाशी किंवा वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित असेल? आणि बरोबर उत्तर आहे 48 तास. प्रश्न क्रमांक 11. दुबार धोका नाही, नो डबल जेपर्डीचा अर्थ काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही. प्रश्न क्रमांक 12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उदारमतवादी नेते गोपाळकृष्ण गोखले यांनी डॅश डॅश मध्ये MG रानडे यांच्या मदतीने भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केली? आणि बरोबर उत्तर आहे 1905 साली. प्रश्न क्रमांक 13. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी परदेशातील अभ्यासासाठी शैक्षणिक कर्जावरील व्याज अनुदानाची कोणती योजना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने 2022-23 पासून बंद केली होती? आणि बरोबर उत्तर आहे पढो प्रदेश स्कीम योजना. ते चुकीने पढो देश असे झाले आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा ही पर्यावरण अनुकूल पद्धतीचे उद्दिष्ट समोर ठेवून राष्ट्रीय ई-विधान ऍप्लिकेशन प्रोग्राम उपयोगात आणणारी पहिली कागदरहित पेपरलेस विधानसभा ठरली आहे? आणि उत्तर आहे नागालँड. प्रश्न क्रमांक 15. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जातींच्या SCचे लोकसंख्येचे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीच्या प्रमाण सर्वाधिक होते? आणि बरोबर उत्तर आहे पंजाब. म्हणजे पंजाबमध्ये शेड्यूल कास्ट अनुसूचित जातीचे लोकसंख्या प्रमाण सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 16. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाने राबवलेल्या दक्षता जागरूकता सप्ताहाची थीम काय होती? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. करप्शन फ्री इंडिया फॉर डेव्हलप्ड नेशन. प्रश्न क्रमांक 17. गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते? आणि बरोबर उत्तर आहे ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 18. पेशींची रचना आणि कार्याच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या क्षेत्राचे नाव काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे पेशीशास्त्र. प्रश्न क्रमांक 19. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाचे नेतृत्व खालीलपैकी कोणाचे होते, ज्याने 2022 मध्ये अविवाहित महिलांना समान गर्भपात अधिकार मिळावा यासाठी निकाल दिला? हा सुद्धा रिपीट प्रश्न आहे आणि याचे बरोबर उत्तर आहे DY चंद्रचूड. प्रश्न क्रमांक 20. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात सार्वजनिक प्राधिकरणांच्या जबाबदाऱ्याबद्दल उल्लेख आहे? आणि बरोबर उत्तर आहे कलम 4. प्रश्न क्रमांक 21. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर
सर्वाधिक आहे. केरळमध्ये सर्वाधिक महिला साक्षरता दर आहे. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. विधान ए, एनी बेझंट यांनी भारतात होम रूल चळवळीचा पाया घातला. विधान बी, सप्टेंबर 1915 मध्ये त्यांनी होम रूल चळवळ सुरू केली. विधान सी, एनी बेझंट यांनी न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे प्रकाशित केली. बरोबर उत्तर आहे ए आणि सी ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणती संस्था UID जारी करण्यासाठी जबाबदार आहे. आणि बरोबर उत्तर आहे UIDAI. याचा लॉंग फॉर्म युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 24 मार्च 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टरला आशियाई बुद्धिबळ महासंघाच्या ACF वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि बरोबर उत्तर आहे डी गुकेश. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कुणी जाती व्यवस्थेचे निर्मूलन अनहिलेशन ऑफ कास्ट या साहित्य कृतीचे लेखन केले होते. आणि बरोबर उत्तर आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणाकडे नागरिकत्वाच्या हक्काचे विनियमन करण्याचा अधिकार आहे. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संसद. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणते जलद्रावणीय जीवनसत्व व्हायटमिन आहे. आणि बरोबर उत्तर आहे जीवनसत्व बी. हे लक्षात ठेवा की व्हायटामिन A, D, E आणि K हे फॅट सॉल्युबल म्हणजेच मेद द्रावणीय व्हायटामिन्स आहेत. प्रश्न क्रमांक 3 एप्रिल 2023 मध्ये केरळ शिपिंग अँड इनलँड नेव्हिगेशन कॉर्पोरेशन कार्यान्वित केलेल्या आणि कोची बॅकवॉटर्समध्ये नौकानयनासाठी सज्ज झालेल्या पहिल्या सौर ऊर्जा चालित पर्यटक जहाजाचे नाव काय आहे. आणि बरोबर उत्तर आहे सूर्यांशू. प्रश्न क्रमांक 4 2023 मध्ये खालीलपैकी कोणाला जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या हस्ते वन्यजीव संवर्धन पुरस्काराने सन्मानित केले गेले असून त्या केंद्रशासित प्रदेशातील आपल्या संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी पुरस्कृत होणारी पहिली महिला ठरल्या आहेत. आणि बरोबर उत्तर आहे आलिया मीर म्हणजेच यांना वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अवॉर्ड मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 5 युग्म विकल्पची ॲलिलिसची अनुवंशदृष्ट्या व्याख्या डॅश डॅश अशी केली जाते. बरोबर उत्तर आहे जीनचे पर्यायी रूप. प्रश्न क्रमांक 6 दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल कोण होते. आणि बरोबर उत्तर आहे लॉर्ड वेल्सली. प्रश्न क्रमांक 7 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती आहे. आणि बरोबर उत्तर आहे 1.21 अब्ज म्हणजेच 121 कोटी. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कुणी गिजूभाई बधेका यांच्यासोबत मुलांसाठी नूतन बाल शिक्षण संघ स्थापन केला. आणि बरोबर उत्तर आहे ताराबाई मोडक. प्रश्न क्रमांक 9 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 रौप्य पदक विजेती प्रियंका गोस्वामी खालीलपैकी कोणत्या स्पर्धेशी संबंधित आहे. आणि बरोबर उत्तर आहे रेस वॉक. प्रश्न क्रमांक 10 2022 मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी निराधार आणि भिकारी यांच्या सतत उद्भवणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे. आणि बरोबर उत्तर आहे स्माईल 75. प्रश्न क्रमांक 11 सरकारच्या संसदीय स्वरूपाची खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांतर्गत येत नाही. आणि बरोबर उत्तर आहे वरिष्ठ सभागृहाचे विसर्जन यामध्ये येत नाही. प्रश्न क्रमांक 12 माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात कार्यक्रम तयार करण्यासाठी योग्य सरकार याबद्दल उल्लेख आहे. आणि बरोबर उत्तर आहे कलम 26. प्रश्न क्रमांक 13 संगणकाच्या हार्ड डिस्कवरील एखाद्या फोल्डरच्या आत असलेल्या फोल्डरला काय म्हणतात. आणि बरोबर उत्तर आहे सब फोल्डर. प्रश्न क्रमांक 14 नोव्हेंबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जागतिक आर्थिक सुधारणा, जागतिक आरोग्य पायाभूत संरचना, डिजिटल परिवर्तन, शाश्वत ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदल यावर केंद्रित असलेली तसेच रिकव्हर टुगेदर रिकव्हर स्ट्रॉंगर हे विषय सूत्र असलेली 2 दिवसीय G20 शिखर परिषद पार पडली. आणि बरोबर उत्तर आहे बाली इंडोनेशिया येथे. 2023 ची आपल्याला सर्वांना माहितीच आहे भारतामध्ये G20 शिखर परिषद पार पडली. प्रश्न क्रमांक 15 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त डॅश डॅश यांना उद्देशून आपला राजीनामा देऊ शकतात. आणि बरोबर उत्तर आहे संबंधित राज्याचे मुख्यमंत्री यांना उद्देशून. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. विधान 1 1802 मध्ये वसईचा तह झाला. विधान 2 1804 मध्ये इंग्रजांशी राजापूर घाटचा तह झाला. वरील 2 विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते बरोबर आहे. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त विधान 1 बरोबर. प्रश्न क्रमांक 17 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात महिला साक्षरता दर सर्वाधिक आहे. केंद्रशासित प्रदेश विचारला आहे. आणि बरोबर उत्तर आहे लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 18
सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक द बुक ऑफ द ट्रू फेथ डॅश डॅश यांनी लिहिले होते? आणि बरोबर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या अन्न स्त्रोतामध्ये प्रथिनांचे म्हणजेच प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक आहे? आणि बरोबर उत्तर आहे सोयाबीनमध्ये. प्रश्न क्रमांक 20. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय केव्हा दिला की कोणत्याही कायद्याची संविधानिकता ठरवताना जर एखाद्या न्यायालयात असे आढळले की विचाराधीन कायदा हा मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करू इच्छित आहे तर ते अनुच्छेद 14 किंवा 19च्या संदर्भात असा कायदा वाजवी मानू शकतात? आणि बरोबर उत्तर आहे 1992. प्रश्न क्रमांक 21. कच्छच्या रणात खालीलपैकी कोणता प्राणी आढळतो? आणि बरोबर उत्तर आहे जंगली गाढव. प्रश्न क्रमांक 22. भारतातील स्तर 2 आणि स्तर 3 च्या शहरांमधील स्टार्टअप्स शोधणे, त्यांचे समर्थन करणे, त्यांना वाढवणे आणि यशस्वी बनवणे यासाठी पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया वीक 2022 मध्ये डॅश डॅश या नॅशनल डीप टेक स्टार्टअप प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे डिजिटल इंडिया जेनेसिस. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या राज्य सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि गौठाण गौशाळा यांना उपजीविकेचे केंद्र बनवण्यासाठी राज्यामध्ये 300 ग्रामीण औद्योगिक उद्याने उभारली आहेत? आणि बरोबर उत्तर आहे छत्तीसगड राज्य सरकारने. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? विधान ए. लॉर्ड लिटनने व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878 मध्ये सादर केला होता. विधान बी. सोमप्रकाश, भरत मिहिर, डक्का प्रकाश आणि समाचार यांच्या विरुद्ध व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली. आणि बरोबर उत्तर आहे वरील दोन्ही विधाने ए आणि बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारिकेने 1889 मध्ये मुंबई येथे शारदा सदन सुरू केले? आणि बरोबर उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी मुंबई येथे शारदा सदन सुरू केले.